आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या मनपा संदर्भात। छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे। छत्रपती संभाजीनगरचा गड भाजपने राखलेला आहे, तर शिवसेना विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत संभाजीनगरमध्ये झाली होती। तर समीर राजूरकर हे छत्रपती संभाजीनगर मनपाचे महापौर असतील। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, काय सध्या घडामोडी सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात? नक्कीच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचा महापौर जो आहे आता ठरलेला आहे। भाजपाकडून समीर राजूरकर यांचं नाव जे आहे ते पुढे करण्यात आलेलं आहे। मात्र थोड्या वेळामध्ये भाजपाकडून या बाबतीत अधिकृत घोषणा जी आहे ती देखील देण्यात येणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे शिवसेना भाजप हे दोन्ही वेगवेगळे लढल्यामुळे या ठिकाणी शिंदे शिवसेना देखील आता चर्चा सोबत करून आता उपमहापौर देण्याची चर्चा जी आहे ती देखील सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। तर शिंदेकडून आता शिंदे शिवसेनेकडून उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळे यांचं नाव देखील पुढे करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी त्यांना फॉर्म भरण्याचं देखील सांगितलं असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे 1 वाजता जे आहे ते आता महापौर आणि उपमहापौर या दोघांचे नाव अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे। सध्या जर पाहिलं तर या बाबतीत चर्चा जी आहे ते सुरू आहे। भाजपचे शहराध्यक्ष जे आहे किशोर सुतार यांच्यासोबत शिंदे शिवसेनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते भेट घेत असल्याचे पाहायला मिळत आणि या संदर्भात आता महापौर भाजपाचा असणारे उपमहापौर जो आहे तो शिवसेनेचा देण्यात यावा अशी मागणी असणार। या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे। थोड्या वेळामध्ये जर पाहिलं गेलं तर भाजप जे आहे ते अधिकृत घोषणा देखील आता महापौरांची करणार आहे। अगदी विजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू।